जाताना आपण आणि निवडणुकीला नाहीये आपण अनेक वेळा आपण परिसरामध्ये असेल प्रभागामध्ये असेल नागरिकांमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या समस्यांच्या माध्यमातून असेल समस्यांमध्ये पूर्ण प्रयत्न केला. इतकं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी का नाकारली याचा प्रश्न मला आजही आहे. माझ्यासमोर जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असता चिन्हावर तर मी या ठिकाणी निवडणूक लढली नसती. मी त्यांच्यासोबत प्रचाराला फिरलो असतो. पण या ठिकाणी नागरिकांची आणि तरुण मंडळींची सगळ्यांची मानसिकता की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सगळं केडरबेस असल्या कारणाने या ठिकाणी राष्ट्रवादीला चिन्ह राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडणूक लढायला देत आहेत. म्हणून हा जनआक्रोश असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी या ठिकाणी माजी गुलाबराव पाटील लवकर काल जनता जनार्दन आहे शेवटी एक दिन आणि एक हरणार. शेवटी माझी निष्ठा मी कायम ठेवलेली आहे. जनता पार्टीच्या विरोधात माझी निवडणूक नाही आहे. या ठिकाणी महायुती झाली काय झालं हे सगळं सगळ्यांना आपण सगळे जाणकार आहात. या ठिकाणी मोठं भारतीय जनता पार्टीचं थिएटर आहे. मोठ्या प्रमाणात जनता पार्टीला मानणारा एक वर्ग आहे. या ठिकाणी आपण जागा सोडून पण त्या ठिकाणी जन आक्रोश असल्या कारणाने शेवटी निवडणुकीत दोन निर्णय एक तर हरणार तर जिंकणार. आम्ही तर आव्हान आम्ही समोर जात आहोत. बाकी शेवटी 15 तारखेला जनकोल काय येतो 16 तारखेच्या निकालामध्ये काय दिसतं सगळं ते जनतेला मी एकच विनंती करेन की आम्हाला आणि त्या विश्वासाला काही टळायला जाऊ देता आम्ही परिसरातील नागरिकांसाठी आम्ही जनसंपर्कामध्ये राहिलो. वेळोवेळी आम्ही आमच्या मी जरी समजा उपलब्ध नसतो तर माझे मित्रमंडळी त्या ठिकाणी उपलब्ध असायची आणि त्यांच्या वेळोवेळी समस्या तक्रारी होत्या त्या आम्ही परिपूर्ण मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहिला. तुम्ही प्रभागातनं तुम्ही एक सर्वे करा. तुम्हाला सर्वेतलं लक्षात येईल तुम्हाला नागरिक संस्थेची 4ही नगरसेवकांमध्ये जे राष्ट्रवादीच्या समस्यांमध्ये ज्या तक्रारी निवारण होत होते ते जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून होते.